मग खऱ्या अर्थानं जेव्हा भगवान परमात्मा आषाढी वारी आली की परमात्मा खऱ्या अर्थानं भोलेनाथ आता आषाढीच्या वारीला पंढरपूरला निघायचे. बराच वर्ष गेले आणि एकदा पार्वती मातेने मात्र पहिल्याने विचारलं, स्वामी कुठं निघाला? आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, पार्वती आता आषाढीच्या वारीला पंढरपूरला निघालो. आणि पार्वती मातेने एक वेळ पहिल्याने सांगितलं, स्वामी प्रत्येक वेळेस तुम्ही जाता आणि यावेळेस मलाही तुमच्या सोबत यायचंय, कारण त्याचा शब्द काय आहे? स्वामी. आणि भगवान भोलेनाथ पार्वती मातेचा उल्लेख करताना शब्द वापरतात स्वामीनी. हिंदू धर्मशास्त्र फक्त शास्त्र नाही तर जगण्याचं सगळ्यात मोठं स्रोत आहे. ते आज आम्ही विसरत चाललोय, म्हणून प्रकरण घटस्फोटापर्यंत आहे. कारण स्वामी या शब्दात फक्त शब्द नाही महाराज, स्वामी या शब्दाचा अर्थ आहे स्वा म्हणजे स्वाहा करणं आणि मी म्हणजे अंतकरणातला मीपणा. पण आज 90% कुटुंबात, कारण लग्नाच्या अगोदर मुलं म्हणतात ते माझं आहे, ते पण माझं आहे, तिकडलं पण माझं आहे. पण ज्या वेळेस सप्तपदी होते त्यावेळेस मी माझं बाजूला पडतं आणि हे आपलं आहे हा भाव सुरू होतो. म्हणून स्वा म्हणजे स्वाहा करणं, अंतकरणातला मी म्हणजे मीपणा. कारण मीपणा स्वाहा केल्याशिवाय खऱ्या अर्थानं तुमचं जीवन सुखी होऊ शकत नाही. आणि भगवान भोलेनाथ पार्वती मातेचा जेव्हा उल्लेख करतात, शिवपुराण बारकाईनं पहा, स्वामीनी असा करतात. मग स्वामीनी या शब्दाचा अर्थ आहे स्वा म्हणजे स्वाहा करणं, मी म्हणजे मीपणा आणि शेवटी शब्द आलाय नी म्हणजे सप्तपदीच्या नियमांचं पालन. पण तेच पालन आज खऱ्या अर्थानं आमच्याकडे शिक्षणानं समृद्ध झाल्यानं होत नाही, म्हणून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचली. शोकांतिका